कोल्हापूरच्या राईडची सुरुवात झालेली आहे वॉशिंगपासून। ग्रीन बीस्ट ट्रॅव्हलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। फायनली आम्ही संदीप सरांच्या घरी आलो आहे आणि इकडे आमचे रुपेश भाऊ कलेजी पोट्टा फ्राय टिक्का टाईप बनवतात आहे। सो पार्टी ऑन आहे, मजा करायची वेळ आली आहे। खूप थकलेलो आहे आणि घर तर खूप छान आहे सरांचं, मजा आली। चांगली सुविधा करून ठेवली होती, खूप खूप छान मस्त आहे ना रुपेश? मस्त आहे, मस्त आहे एकदम। हे बघा गॅस पासून सगळं। चला गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू 2025। तुम्ही बोलत असाल गेला कुठे, हा कुठून बोलतोय? तर मी 2025च्या पहिल्या राईडला सुरुवात करतोय माझ्या स्वतःच्या गावी गडिंग्लजला आणि हिरदुगीमध्ये जायचा माझा प्लान आहे। 3 दिवसाचा हा प्लान आहे टोटल। आणि माझ्या बरोबर आहे मिलिंद आणि रुपेश, आणि रुपेशचा मे बी तो एक फ्रेंड जॉईन करेल। तर स्टे ट्यून। ग्रीन बीस्ट वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। सुप्रभात। चला आता बाकी तयारी तर सगळी झाली, तुम्ही पाहू शकता गाडीवरती आपलं हेल्मेट आहे, टँक बॅग लागलेली आहे आणि जास्त काही मी लोडेड केलेलं नाही सामान। आता आपल्या राईडमध्ये या राईडमध्ये आपल्याला माझ्या रायडर्स मित्रांकडून मला बर्थडेचं आलेलं गिफ्ट हे लगेच एक हायड्रेशन बॅग एक आपल्याला नवीन ॲडिशन याच्यामध्ये आहे, ती मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो। खरंच खूप फायदेशीर आहे ती आणि मला ती रायडर्सने दिल्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार आहे आणि खरंच मला ती उपयोगाला पडेल आता कोल्हापूर राईडमध्ये। सकाळचे वाजले आहेत 4 आणि निघायची वेळ झालेली आहे। 4:30चा मीटअप आहे। तर चला पुढे मी भेटतो तुम्हाला माउंट वरती। तर मित्रांनो हीच ती सॉरी थोडं माईक ॲडजस्टमेंटसाठी वेळ लागला, पण हीच आहे ती रायडाची हायड्रेशन बॅग जिला मी तुम्हाला बोलत होतो आणि खरंच खूप उपयोगाची आहे। मी रिकमेंड करतो प्रत्येक रायडरला ही बॅग आणि त्याच्यामध्ये बरंच स्टोरेज दिलेलं आहे। मी याचा व्हिडिओ सेपरेट मी बनवलेला नाही, पण इन फ्युचर मी तो व्हिडिओ तुम्हाला याचा नक्की सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि काय याचे फायदे आहेत आणि कसं तुम्ही ह्याला यूज करू शकता तुमच्या राईडमध्ये ते नक्की तुम्हाला मी सेपरेट व्हिडिओमध्ये कळवेन। तर आताच्या राईडमध्ये मी सुरुवातीला यूज करतोय ही रायडाची हायड्रेशन बॅग, खूप उपयोगाची आहे। सर असा त्याला पाण्यासाठी एक सेपरेट पाईप दिलेला आहे, तो तुम्ही यूज करत असता वॉटरसाठी तुमच्या। चला गणपती बाप्पा मोरया। तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रीन ब्रिज ट्रॅव्हलवरती। निघायची वेळ झालेली आहे आणि सर्वप्रथम लेफ्टचा ग्लोव्ज घालतो आणि तुम्हाला बाईकवरती आता कोल्ड स्टार्ट करूया।
सर्वप्रथम दत्त दिगंबर महाराज की जय आणि जागेवाले महाराज की जय. हा प्रवास सुखाचा आणि व्यवस्थित पार पडू दे महाराजा. गणपती बाप्पा मोरया. श्री साई समर्थ महाराज की जय. बजरंग बली की जय. चलो लेट्स गो. फॉग लाईट ॲडजस्ट करून घेतो आणि मग रेडी होऊया फायनल. तर पुन्हा एकदा आपला तोच मीटअप पॉईंट आपण आलेलो आहे आणि रुपेश आणि रुपेशचा मित्र यावेळेला आपल्याला जॉईन झाला आहे. तर वेलकम रुपेश टू अनदर 225 राईड. फर्स्ट राईड आपला 25. फर्स्ट राईड आणि ती पण कोल्हापूरला. चला आता तुम्हाला पुढे भेटतो मी. राईडने केला इयर 60 पण राईडनेच करतो आम्ही. बरोबर. पुन्हा एकदा सुप्रभात मित्रांनो. आम्ही पोहोचलोय पाम बीच रोडवरती आणि मिलिंदचा आता वेट करतोय. इथून मिलिंद येईल आपल्याला जॉईन करेल. तत्पूर्वी आता वाजलेत 5:18 आणि इथे पाहू शकता तुम्ही आम्ही लाईनअप झाले. ग्रीन बिस्ट, नंतर आहे आपली चार्ली आणि आपल्याबरोबर नवीन रायडर जॉईन झालाय तो अनिकेत. अजून एक ट्रायम्फ आहे आपल्या इकडे, तर ट्रायम्फ. तर असं लाईनअप झालंय आणि पाम बीच रोडवरती जॉईन झालोय आता. तर पाहूया मुलींना आल्यावरती परत इथून राईडला सुरुवात होईल. तर फ्रेंड्स आता ब्लॅक पॅन्थर आपली जॉईन झालेली आहे. वेलकम टू यट अनदर राईड 2025. मस्त गणपती बाप्पाची मूर्ती दिसते ही बघा. छान अशी मूर्ती आहे आणि गाड्यांचा लाईनअप झालाय. मस्त थंडी भेटली येताना पुणा ओल्ड हायवे मध्ये. चला तर थोडासा आता ब्रेक घेतो, शॉर्ट ब्रेक. दुसरा ब्रेक आहे हा आणि गाड्या लाईनअप झाल्या इथे बघू शकता तुम्ही. वेलकम बॅक. तर आता पुण्यामध्ये टोल क्रॉस करून थोडा पुढे आलो आणि ब्रेक घेतोय ब्रेकफास्टसाठी आणि थांबलो आहे गारवा व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंटजवळ. बाईक इथे आपलं लाईनअप झाले 1 2 3 आणि 4. छान गारवा सेटिंग अरेंजमेंट होते आता आपली. जसं वातावरण पाहिजे होतं तसं मला येताना मस्त मिळालं. पुण्यापर्यंत 8 वाजेपर्यंत पोहोचलो. बाकी धमाल आली राईड करताना इथपर्यंत तरी.
तर मित्रांनो, हा बघा आणेवाडीचा टोल. इथे नेहमी पोलिसांची फिल्डिंग लागलेली असते आणि आता पण तुम्ही झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा किती बायकर्सना इथे अडवलंय, जाऊ शकता. तर इथे बिना हेल्मेट काहीतरी ना काहीतरी कारण काढून इथले पोलीस लोक टार्गेट कंप्लीट करतात. आणेवाडीचा टोल आहे हा. आता इथे आम्ही ब्रेक घेतलाय आणि गाड्या लाईनअप आहेत इथे आपल्या. शॉर्ट वॉटर ब्रेक झालाय, चांगला ऊन आलंय. आणेवाडी सातारा बेंगलुरू. आतापर्यंत रोड पण चांगला होता इथपर्यंत. आता इथून पुढे परत कराडच्या पुढे थोडं डायव्हर्जन चालू होणार आहे. माकडाकडे बघा त्याची उड्या मारतायत, जबरदस्त माकड आहे तिथे. गेली मला बघून सगळी लपली बिचारी, एका लाईनीत बसले. झूम करून दाखवतो, हे बघा पुरी टोळीच आहे माकडांची. हो संदीप सरांच्या घरी आलो आहे आणि इकडे आमचे रुपेश भाऊ कलेजी पोट्टा फ्राय टिक्का टाईप बनवतात आहे. सो पार्टी ऑन आहे. मजा करायची वेळ आली आहे. खूप थकलेलो आहे आणि घर तर खूप छान आहे सरांचं. मजा आली, चांगली सुविधा करून ठेवली होती. खूप खूप छान, मस्त आहे ना रुपेश? मस्त आहे, मस्त आहे एकदम. हे बघा गॅस पासून सगळं. चला, इथून आपण गावातून वरती आलो आणि वरून असं या शेतातून इथून आपण एंट्री केली आणि खाली आलो. आणि हे दाखवतो तुम्हाला, गावातलं धरण आहे, छान आहे. 2 डग गेले आता जस्ट इकडे. हे बघा इथे दिसणार नाही, झूम करतो, थोडा दिसतील. हे होत आहेत मस्त 2 इथे. आणि धरण अतिशय मस्त सुंदर असं धरण. तर मिलिंद आणि रुपेशला मी शेतामध्ये घेऊन आलो धरणाजवळ. आणि हा डॉगी, त्याला मस्त बिस्किट देऊन आपल्याजवळ ठेवला थोडा सुरक्षिततेसाठी आपल्या गावच्या. मस्त व्ह्यू आहे इथून, थंडगार हवा, मस्त. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सकाळीचा व्हिडिओ काय मी बनवला आहे. सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून सगळं आवरून, हे माझं घर इडजुगीचं. आणि सकाळी आवरून मग आम्ही थोडं गावात वगैरे फिरलो. आणि कसं झालं, रात्रीचं जेवण एन्जॉय केलं एकदम. थंडी वाजली, पंखा फुल फास्ट होता. नेचरचाच पंखा 14 डिग्री होता भाई. तर छान एन्जॉय केलं, मस्त मजा आली. आता उद्या सकाळी मुंबईला निघू आणि ऑन द वे भेटू तुम्हाला. मग सकाळी मुंबईला होली के दिन सब मिल जाते हैं, रंग में रंग मिल जाते. डान्स करना भाई. कॅमेरा ऑन केलं मी. टटा हेल्मेट वाली भूता आली आहेत आपल्या इथे. ही बघा 1 2 3 आणि मी आहे तो 4था.